सोशल मीडियाचा गैरवापर वाढलेला तर आहे, जो अनेकदा तो समाज हिताच्या विरोधात काम करताना दिसत आहे। या प्रकरणी आता फडणवीसांच्या आणखी किती जणांवर कारवाई होते, आणखी किती जण गोत्यात येत आहेत ते येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच। पण समाज माध्यमे वापरताना प्रत्येकानं काही भान जपणं अधिक गरजेचं बनू लागलं आहे, आवश्यक आहे। मित्रहो नमस्कार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसापूर्वी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलेलं होतं। अमित शहा यांच्या त्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर उमटले होते। काँग्रेसनं अनेक ठिकाणी निषेधाचे मोर्चे, आंदोलनं हे सगळं काही केलं। अमित शहा यांनी आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानांच्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला। आणि बघा, असं असताना आता सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। यामध्ये हे देवेंद्र फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी वेगवेगळ्या अशा 12 लोकांच्या आणि सोशल मीडिया हँडलच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये केलेल्या वक्तव्याचा अर्धवट एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी संबंधित 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस याचा आणखी शोध घेत आहेत। त्याचबरोबर ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर देखील यांच्यावर देखील याबाबतची तक्रार करण्यात आलेली आहे। यामध्ये बघा, भारत शिंदे, शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवा दल, सौरभ सिंह चव्हाण, मुकेश लबाळे, सुरेश काळे, प्रसाद साळवी, वरद कांकी, अमोल कांबळे, सय्यद सलीम, द स्मार्ट 230K, विष्णू भोटकर अशा व्यक्ती आणि सोशल मीडिया यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या आरोपीने तो केलेला आहे अशा प्रकारचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 400 पारची घोषणा दिली होती। यावेळेला भाजपच्या काही खासदारांनी बघा, ते संविधान बदलण्यासाठी आम्हाला 400 जागा हव्या आहेत अशा आशयाची विधाने केलेली होती। त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले होते। हा मुद्दा काँग्रेसनं देशव्यापी करीत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला होता। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संविधान बदलाचं नरेटिव्ह देशभर मांडलेलं होतं। परिणामी 2014 आणि 2019च्या तुलनेमध्ये भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार झटका बसला। आता अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान विरोधी असल्याचा मेसेज जात आहे, गेलेलं आहे। अशातच देवेंद्र फडणवीसांचा एडिट केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं भाजपासमोरच्या अडचणी वाढू लागल्या आहेत। त्यात देवेंद्र फडणवीस यांचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल झाला, त्याची खूप चर्चाही होऊ लागली। पण हे प्रकरण गंभीरपणे घेण्यात आलेलं आहे। काही जण चांगलेच गोत्यात आलेले आहेत या प्रकरणामुळे। सोशल मीडियाचा गैरवापर वाढलेला तर आहे, जो अनेकदा तो समाज हिताच्या विरोधात काम करताना दिसत आहे। या प्रकरणी आता फडणवीसांच्या आणखी किती जणांवर कारवाई होते, आणखी किती जण गोत्यात येत आहेत ते येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच। पण समाज माध्यमे वापरताना प्रत्येकानं काही भान जपणं अधिक गरजेचं बनू लागलं आहे, आवश्यक आहे। नाही भान ठेवलं तर मग एक ना एक दिवस त्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे। म्हणून मित्रांनो, सदैव सावध राहा, अखंड सावध राहा, बेपर्वाईनं कायद्याच्या कचाट्यात अडकू नका ही विनंती आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।